वारीच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आणि राज्य महिला आयोगाचं कामकाज ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अतिशय उत्तमरित्या पार पाडत आहोत असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय जयकुमारजी गोरे, आदरणीय माणिकरावजी कोकटे, आदरणीय जयकुमारजी रावल, आदरणीय पंकजी भोयर, आदरणीय धैर्यशील दादा मोहिते पाटील, आदरणीय समाधान दादा अवतडे, आदरणीय अभिजित दादा पाटील, आदरणीय सचिनजी कल्याण शेट्टी, आदरणीय गोपीचंदजी पडळकर, आदरणीय देवेंद्रजी कोठे, आदरणीय बाबासाहेबजी देशमुख, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य, दिलगिरी व्यक्त करते. वेळेअभावी सर्वांची नावं घेत नाही. या ठिकाणी समोर उपस्थित असलेला सर्व वारकरी संप्रदाय आणि माझा राज्य महिला आयोगाचा स्टाफ जो मुंबईवरून गेले काही दिवस या वारीमध्ये सहभागी आहे. अवघाची संसार सुखाची करीन, आनंदी म्हणीन तिन्ही लोकी, जाईल ग माया पंढरपुरा बेटीनं माहेर आपुल्या म्हणत. खऱ्या अर्थानं देहू आळंदीची वारी ही पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी निघते आणि म्हणून पंढरीचा विठुराया म्हणतो की जगामध्ये दुःख आहे आणि हे दुःखमय वातावरण दूर करायचं असेल तर मला या वारीमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी मला माझ्या माहेरी म्हणजे माझ्या पंढरपूरलाच गेलं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही वारीमध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी होत असतो. देहू आळंदीवरून निघालेल्या या वारीमध्ये लाखोच्या संख्येने महिला भगिनी सहभागी होतात. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, खरं तर माझ्या माहेरची वारकरी संप्रदायाची परंपरा या वारीमध्ये सहभागी होत असताना मला कायम जाणवायचं की इतक्या मोठ्या संख्येने महिला भगिनी वारीमध्ये सहभागी होतात. जवळजवळ देहू आळंदीवरून निघालेली वारी ही 22 दिवस चालते. मुक्ताईनगरवरून निघालेली वारी आपल्यापेक्षा 7 दिवस अगोदर निघते. त्र्यंबक नाशिकवरून निघालेली वारी ही आपल्या अगोदर 15 दिवस निघते. म्हणजे एका वारीमध्ये जवळजवळ 30, 32, 35 दिवस या महिला भगिनी प्रवास करत असतात. लाखोच्या संख्येने या महिला भगिनी या प्रवासामध्ये सहभागी होत असतात. खरं तर पंढरीच्या विठुरायाला सुद्धा स्वतःला विठाई म्हणायचा मोह आवरला नाही, म्हणून विठ्ठल म्हणे विठाई विठाई. शेवटी आई त्यालाही म्हणावं वाटलं आणि शेवटी आई म्हणजे काय तर मातृत्व, आणि मातृत्व म्हणजे काय तर या समाजाची सृजनता, ही समाज सृष्टी निर्माण करण्याची दमक या मातृत्वामध्ये आहे आणि म्हणून आमच्या या मातृत्वाच्या गर्भाशयाचा रंग लाल आहे. ही सृष्टी निर्माण केली जाते ती आमच्या गर्भाशयामधून केली जाते. पण खऱ्या अर्थानं इतक्या दिवसाच्या प्रवासामध्ये म्हणजे 30-35 दिवसाच्या प्रवासामध्ये एकदा तरी आमच्या या माऊलीला मासिक पाळीला सामोरं जावं लागतं. खरं तर या विषयावर फारसं बोललं जात नाही. शेवटी महिलांचं आरोग्य ही विषय आणि ही त्यांची सुरक्षितता हे सगळे महत्त्वाचे विषय घेऊन महायुती सरकार म्हणून आपण अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. पण या मासिक पाळीच्या काळामध्ये तिला अडचणींना सामोरं जात असताना तिच्यासाठी सुरक्षितता देता यावं म्हणून गेली 4 वर्षापासून आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं ही आरोग्य वारी सुरू केली आणि या वारीमध्ये देहू आळंदीपासून जवळजवळ 450 ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या वारीमध्ये आम्ही स्वतः वारकरी म्हणून चालत असतो. खऱ्या अर्थानं स्तंदामातांसाठी हिरकणी कक्षांची देखील मोठ्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं असं. ग्रामविकास मंत्री असेल, मुख्यमंत्री महोदय, आपण आपले सर्व टीम असेल, महायुती सरकार म्हणून खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींची आपण उत्तमरित्या काळजी घेतलेली आहे. आपल्या शर्टाला खिसा असतो, पायजमाला खिसा असतो, तो भरलेला असतो. तसंच पद्धतीने 50% आरक्षण असलेल्या आमच्या महिला भगिनींना वाटतं आता आमच्या साडीला पण खिसा असावा, पण तो रिकामा नाही तर भरलेला असावा. आणि म्हणून लाडक्या बहिणीच्या माध्यमातून, लेक लाडकीच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं आम्हाला ही देण दिली आणि आर्थिकदृष्ट्या आमच्या महिला भगिनींना सक्षम केलं. आता या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सुद्धा, या योजनेच्या माध्यमातून सुद्धा महिला भगिनींनी लहान मोठे उद्योग व्यवसाय सुरू केलेत. आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री महोदय, वारींमध्ये दिवसेंदिवस आपल्याला मोठ्या संख्येने महिला भगिनी जर पाहायला मिळत असेल तर त्याच्या पाठीमागचं एक कारण म्हणजे घराच्या बाहेर पडताना 10 रुपये मागायचे असेल तर नवऱ्याला मागावं लागत होते. आपण लाडकी बहिणीच्या माध्यमातून असेल आमच्या महिला भगिनींना भरलेला खिसा दिला, आर्थिक सक्षम केलं आणि मोठ्या प्रमाणात या वारीमध्ये आता आमच्या महिला भगिनी सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. हीच आर्थिक सक्षमतेचं गोकतक मला मनापासून समाधान देणार आहे. या वारीच्या निमित्तानं राज्य महिला आयोगाच्या वतीनं अतिशय उत्तम असे उपक्रम राबवले गेलेले आहेत. मी आपला फार वेळ घेत नाही, 2 मिनिटाची वेळ या निमित्तानं मला दिलेली आहे. तरी सुद्धा संकल्प आणि सिद्धी यामधील जरी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला सहज पाच करता येते. सिद्धीच गेलेली कामं ही संकल्पित कामांना आव्हान करत असतात आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय, अनेक आव्हानं आपल्या समोर आलेली आहेत, पण या आव्हानं लिहिल्या पायदळी तुडवत आकाशाकडे झेप घेणारं आपलं नेतृत्व आहे. या निमित्ताने पंढरीच्या विठुरायाच्या चरणी प्रार्थना करेल की आपली सर्व संकल्प सिद्धीत जावेत आणि उत्तुंग यश असं आपल्याला मिळावं. सर्व वारकरी भावकांच्या मनोकामना पूर्ण व्हावेत आणि माझ्या या मातृशक्तीला सुरक्षिततेचा आत्मबळ मिळो ही मी पांडुरंग चरणी प्रार्थना करेल. आणि आरोग्य वारीच्या निमित्तानं खरं तर प्रारब्ध या गोष्टीवर माझा प्रचंड विश्वास आहे
गेले अनेक दिवसापासून आदरणीय मुख्यमंत्री महोदय मी आपली वेळ मागत होते, पण कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या मनामध्ये असेल ह्या आरोग्यवारीच्या समारोप समारंभामध्ये आपण आम्हाला वेळ द्यावा. इतक्या चांगल्या ठिकाणी इतक्या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण आम्हाला या आरोग्यवारीच्या निमित्तानं वेळ दिलात. आपले मी मनापासून आभार व्यक्त करते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय रुपालीताई. आणि या